आज बनवले हॉटेलपेक्षाही टेस्टी आणि चमचमीत घरच्या घरीच हे छोले भटुरे. तर त्यासाठी एका कुकरमध्ये भिजवलेले छोले टाकले. त्याच्यामध्ये 2 हिरवी विलायची, थोडेसे काळे मिरे आणि 1 कलमीचा तुकडा, चवीपुरतं मीठ आणि पाणी घालून आता आपण याच्या 5-6 शिट्ट्या काढून घेऊ. तोपर्यंत भटुऱ्यांसाठी इथे पीठ मळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी 2 वाटी मैदा घेतला आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ, 4 चमचे रवा आणि 1 वाटी दही, पाव चमचा खायचा सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, चवीपुरतं मीठ आणि साखर घेतली आहे. 2 चमचे तेल घालायचं. आधी हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं-थोडं पाणी घालून असं सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं. पीठ थोडं सॉफ्टच मळायचं आहे. आता हे साईडला ठेवून घेऊ आणि एक मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी 2 कांदे, लसूण, आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची. आता आपल्याला हा मसाला मस्त तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. तर हा सगळा मसाला आपण कच्चाच घेतला आहे. त्याच्यामुळे चांगला कलर चेंज होईपर्यंत हे परतून घेऊया. आता याच्यामध्ये लाल तिखट, धने जिरे पावडर, गरम मसाला, हळद पावडर आणि 1 चमचा छोले मसाला घेतलेला आहे. तर आता आपण हे मिक्स करून घेऊ. मीठ आपण आधी घातलं होतं त्याच्यामुळे आता घातलं नाही आहे. नंतर बघू वाटलंच तर घालायचं. नंतर याच्यामध्ये 3 टोमॅटोची पेस्ट करून घातलेली आहे. आता हा मसाला चांगला ड्राय होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. तर आता इथे बघू शकता मसाला मस्त आपला तयार झालेला आहे. म्हणजे पॅनला सुटायला लागला आहे. आता दुसरीकडे आपले छोले देखील शिजलेले आहेत. मस्त असे मऊसूत शिजलेले आहे. आता हे मसाल्यामध्ये सगळे पाण्यासकटच घालून घ्यायचे. परत एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तर आता तुम्हाला याच्यामध्ये पाणी घालायला लागेल. तर मी ते गरम पाणी करून घेतलेलं आहे. तर मी ते थोडंसं गरम पाणी करून घातलं. आता आपण याला चांगलं छोल्यासोबत 10 ते 12 मिनिटं होऊ देऊया. म्हणजे चांगलं कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे. थोडंसं झाल्यानंतर बघा आता मस्त असे घट्टसर आपले हे छोले तयार झाले. याच्यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर, कोथिंबीर आणि कसुरी मेथी घातली आणि मस्त असे चमचमीत आपले हे छोले तयार झाले. तर आता भटुरे बनवून घेऊया. तर त्यासाठी बघा आपलं जे पीठ आहे ना ते तयार झालं आहे. याच्यामध्ये थोडंसं तेल घालून याला एकदा चांगलं असं मळून घ्यायचं आणि मस्त सॉफ्ट करून घ्यायचं. आता याचा एक गोळा तोडून घ्यायचा. आता आपण हा लाटून घेऊया. तर बघा जास्त जाड नाही आणि जास्त पातळी नाही असा मी इथे लाटून घेतलेला आहे. दुसरीकडे तेल गरम करून घेतलं आहे. आता आपण याच्यामध्ये तळून घेऊया. तर मस्त असा टम्म फुलतो आपला हा भटुरा. एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि बाहेरच्यापेक्षा ही चव अप्रतिम लागते. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर मस्त असे चमचमीत आपले हे छोले भटुरे तयार झाले. एका प्लेटमध्ये हे काढून घेतलेत. तर आता इथे मी तुम्हाला तोडून देखील दाखवते. मस्त असा वरून खुसखुशीत कुरकुरीत झालेला आहे आणि आतून मस्त अशी जाळी सुटलेली आहे याला. तर या पद्धतीने एकदा करून बघा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये. बाय बाय.